कैलासवासी जयराम पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाची नव्या पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे आश्वासन. कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी जयराम पाटील हे माझे वर्गमित्र होते. ते आणि मी एकत्रित कबड्डी खेळलो आहे. या नगरीचे 17 वर्ष नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. लोकसेवेला वाहून घेऊन नगरीचा चौफेर विकास त्यांनी केला आहे. त्यांना समाजहिताची दृष्टी होती. त्यांचे स्मारक शहरात मध्यवर्ती ठिकाणी व्हावे जेणेकरून युवा पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे स्पष्ट मत दत्त कारखान्याचे विद्यमान संचालक सर्वेसर्वा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी येथे बोलताना केले. पाटील, रावसाहेब पाटील, त्याचप्रमाणे माळे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे तात्या, अनिलराव आणि उल्हास पाटील, दर्गो गावडे बाळ आणि सर्व स्टेजवरील प्रतिष्ठित उपस्थित होतो आणि भगिनी. खरं म्हणजे बापू हा खरा माझा खास मित्र. बालीपासून दोघं आम्ही एकमेक कबड्डी खेळत होतो एका ग्राउंडवर. त्याचा स्वभाव, त्याची वागणं, त्याची विचारांची दिशा मला चांगल्या पद्धतीनं कल्पना आहे. म्हणून हे स्मारक उभं करता ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि रावसाहेब पाटलांना त्याचा अध्यक्ष केला हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण पुढाकार घेत नसेल याच्यात कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही. आणि मला एक खास गोष्ट वाटतंय, मर्यादित ठिकाणी पुतळा उभा करता गावातल्या चांगल्या ठिकाणी त्याचा पुतळा उभा केला तर गावातल्या सर्व लोकांना त्याच्या कामाची जाणीव होईल. हे बापू म्हणजे कोण आहे हे सगळं कळायला लागेल. आणि नुसतं पुतळा उभा करणं म्हणजे काम झालं नाही, तर स्मारक म्हणजे याचा अर्थ आहे की त्याचं जीवन लोकांच्या समोर आलं पाहिजे, कायम स्वरूपी टिकलं पाहिजे. अशा पद्धतीनं काहीतरी करण्याची गरज आहे. मग ते वाचनालयाच्या स्वरूपात असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात असेल, ट्रस्ट स्थापन करण्याचे डॉक्टर नंतर म्हणले त्या बाबतीत असेल, किंवा तुमच्या गावातील एक आता रावसाहेब पाटील हे अध्यक्ष आहेत त्याच पद्धतीने एक कमिटी नेमून त्या कमिटीच्या माध्यमातून जे जे काही चांगली गोष्टी करता येईल, बापूंचं जीवन लोकांच्या समोर कसं येईल ही दृष्टी ठेवण्याच्या दिशेनं तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यासाठी जे काही लागेल ते आम्ही सहकार्य करायला रावसाहेब पाटील तयार आहे. तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की हे इथं चला काम करायचं आहे. शहरातील वृंदावन हॉलमध्ये माजी नगराध्यक्ष कैलासवासी जयराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अशोकराव माने म्हणाले, नगराध्यक्ष कैलासवासी जयराम पाटील यांचे स्मारकाच्या रूपाने जनसेवेचे अखंड काम सुरू असावे. यासाठी गोरगरीब, दीनदलित, वंचित समाजासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवून त्यांचे स्मारक उभा करावे. यासाठी शासनाने माझ्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य या स्मारकासाठी राहील अशी ग्वाही दिली. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, माझे आणि जयराम पाटील यांचे राजकारण वेगळे जरी असले तरी सामाजिक कार्यात आम्ही एकत्र होतो. सच्चा आणि चांगला मित्र होतो. कैलासवासी जयराम पाटील यांच्या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नागरिकांची अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या स्मारकासाठी ही बैठक आयोजित केली असताना त्या काळातील कामगार, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांची उपस्थिती येथे दिसत नाही अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले, बापूंचे सुपुत्र विजय पाटील हे धुरा सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या स्वभावात बदल करावा, नीट व्यवस्थित वागावे, बापूंच्या नावाला बदनाम करू नये असा सल्लाही स्पष्टपणे विजय पाटील यांना देत ते म्हणाले, बापूंचा पुतळा SK पाटील विद्यालयाच्या आवारात उभा करावा अशी सूचनाही त्यांनी मांडली. दत्तचे संचालक अनिलकुमार यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, प्राध्यापक सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, माहेश्वरी आवळे, राजगोंडा पाटील, बाळासाहेब दिवटे, डॉक्टर रमेश पाटील, डॉक्टर अमित सुतार, अप्पा बंडगर, डॉक्टर SK माने यांनी आपले मनोगत मांडून बापूंच्या कार्याला उजाळा दिला. शिवाजी पुतळा नजीक इगल चौक, सन्मित्र चौक, SK पाटील आवारात कैलासवासी बापूंचा पुतळा उभारावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. दरम्यान या पुतळ्यासाठी बाळासाहेब दिवटे यांनी 2 लाखाची मदत जाहीर केली. चंद्रकांत पवार यांनी 51,000 तर तेजस कोळेकर यांनी 25,000 रुपयांची मदत जाहीर केली. या कार्यक्रमास कैलासवासी जयराम पाटील यांची बंधू वसंतराव पाटील, महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्राध्यापक शरद पराडकर यांनी मांडले. सूत्रसंचालन संदीप सावगावे सरांनी केले. SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड.